नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महिलांसाठी एक मोठी खुशखबर आहे। सरकारच्या या दोन नवीन योजनांमध्ये मिळतील 23,000 रुपये। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ही सरकारच्या दोन नवीन योजना कोणकोणत्या आहेत व या योजनेच्या माध्यमातून कशा पद्धतीने रोख रक्कम 23,000 मिळतील ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, महिलांसाठी मोठी खुशखबर, सरकारच्या या दोन नवीन योजनांमध्ये मिळतील 23,000 रुपये। बघा काय आहे, न्यू गव्हर्नमेंट स्कीम फॉर वुमन। भारत सरकार आणि विविध राज्य सरकारांकडून वेळोवेळी महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या जातात, ज्याचा उद्देश महिलांना स्वावलंबी आणि सबळ बनवणे हा आहे। या वर्षी देखील काही नवीन योजना हे सुरू करण्यात आल्या आहेत, ज्या महिलांना आर्थिक मदत प्रदान करतील। या व्हिडिओच्या माध्यमातून अशा दोन महत्त्वपूर्ण योजनांबद्दल आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे महिलांना 23,000 रुपये या ठिकाणी 23,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य या ठिकाणी मिळू शकते। बघा, सुभद्रा योजना पहिला आहे। ओडिशा सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली ही सुभद्रा योजना महिलांसाठी एक महत्त्वाची पुढाकार आहे। ही योजना पुढील वैशिष्ट्यांसह येते। बघा, अर्ज कसा करावा। सुभद्रा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी पुढील टप्पे पूर्ण करावे। बघा, एक आहे अधिकृत वेबसाईटला भेट द्या। ओडिशा सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, अर्ज फॉर्म भरा आणि वेबसाईटवरील सुभद्रा योजनेच्या फॉर्म लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती तुम्हाला भरावं लागणार आहे। त्यानंतर तिसरा आहे दस्तऐवज सादर करा। आवश्यक कागदपत्रे जसे की वयाचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा आणि बँक खाते तपशील सादर करा। चौथा आहे अर्ज सादर करा। भरलेला जो फॉर्म आहे तो फॉर्म आणि दस्तऐवज ऑनलाईन किंवा निर्दिष्ट केंद्रावर सादर करा। बघा, मुख्यमंत्री महिला सन्मान योजना दिल्ली सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही देखील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे। ही योजना पुढील वैशिष्ट्यांसह येते। बघा, अर्ज कसा करावा। मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी पुढील टप्पे पूर्ण करावे। बघा, सेम तशाच पद्धतीने आहे। अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावा लागणार आहे। त्यानंतर वेबसाईटवरील मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेचा फॉर्म लिंकवर क्लिक करून आवश्यक ती माहिती सर्व या ठिकाणी भरावी। आवश्यक कागदपत्रे जसे की वयाचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा आणि बँक खाते तपशील या ठिकाणी सादर करावा आणि भरलेला जो फॉर्म आहे तो फॉर्म आणि दस्तऐवज ऑनलाईन किंवा निर्दिष्ट केंद्रावर सादर करावा। बघा, इतर महत्त्वाच्या योजना, माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली माझी लाडकी बहीण योजना ही देखील एक महत्त्वाची योजना आहे। आर्थिक मदत महाराष्ट्रातील महिलांना दरमहा 1,500 देण्यात येतील। वयाची जी अट आहे ते 21 वर्ष ते 65 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि पात्रता विवाहित, अविवाहित, घटस्फोटित आणि निराश्रित महिला या योजनेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकतात। बघा, विमा सखी योजना। विमा सखी योजना 2024 देखील ही एक महत्त्वाकांक्षी व महत्त्वाची योजना आहे। निवड झालेल्या महिलांना दरमहा 7,000 रुपये दिले जाईल। रोजगार संधी, महिलांना एक प्रकारे रोजगाराच्या नवीन संधी मिळतील। महिलांना विमा योजना आणि डिजिटल कामकाजासाठी विनामूल्य प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाईल। शैक्षणिक जी अट आहे ती अट बघा, विमा सखी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी किमान 10वी पास असणे आवश्यक आहे। बघा, लाभ आणि उद्दिष्टे काय आहेत। या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनवणे आणि त्यांचा जीवन स्तर उंचावणे आहे। खाली काही प्रमुख लाभ आणि उद्दिष्टे देखील या ठिकाणी नमूद केले आहेत। एक आहे आर्थिक स्वातंत्र्य। या योजनांमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता येईल आणि त्या आपल्या कुटुंबासाठी आर्थिक आधार बनू शकतात। दुसरा आहे रोजगार संधी।
अनेक योजना महिलांना रोजगाराच्या नवीन संधी या ठिकाणी उपलब्ध करून देतात। शैक्षणिक लाभ जे आहे, काही योजना गरिबी रेषेखालील कुटुंबातील महिला किंवा मुलींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती या ठिकाणी प्रदान करतात। सामाजिक सबलीकरण या योजनांमुळे महिलांना समाजात नवीन ओळख मिळते आणि त्या अधिक सबळ होतात। बघा अर्ज प्रक्रियेची माहिती। सुभद्रा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया। अधिकृत वेबसाईटला भेट द्या, अर्ज फॉर्म भरा आणि दस्तऐवज सादर करा। अर्ज सादर करा। बघा मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया। अधिकृत वेबसाईटला भेट द्या, अर्ज फॉर्म भरा आणि दस्तऐवज सादर करा। बघा एकूणच अशा पद्धतीने या योजनांमुळे महिलांना केवळ आर्थिकदृष्ट्या सशक्त होण्याची संधी मिळेल असे नाही, तर समाजातही त्यांची स्थिती अधिक मजबूत होईल आणि सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या या योजना महिलांना स्वावलंबी होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहेत। बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हिची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। म्हणजे न्यू गव्हर्नमेंट स्कीम फॉर वुमनसाठी महिलांसाठी एक मोठी खुशखबर सरकारच्या या नवीन योजनांमध्ये मिळतील 23,000 रुपये। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।